नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती। आज आहे 24 एप्रिल। आपण एचसीएल टेक्नॉलॉजीचं चार्ट बघणार आहे। इथे तुम्हाला एक पॅटर्न दिसत आहे म्हणून मी हा शेअर इथे मुद्दामून घेत आहे। ठीक आहे, याचा रिझल्ट पण आलेला आहे। एचसीएल टेक्नॉलॉजी बघू शकतो। 1 डेच्या कॅन्डलवरती आपण ड्रॉ केले आहे। ठीक आहे, आता आपण सध्या ट्रेंड लाईन काढून टाका। ठीक आहे, हां, आता 1587 रुपये भाव चालू आहे बघा। ठीक आहे, जर हा 1 डेच्या टाइम फ्रेमला बघितला तर तुम्हाला सबसेल हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार होताना दिसत आहे। ठीक आहे, आता हेड अँड शोल्डर म्हणजे कुठला? हा शोल्डर, हे तुमचं हेड। आता हे खाली आलं, इथं आता शोल्डर जर तयार केला आहे इथनं तर खाली येईल, इथनं वर जाईल, हे डिपेंड करतं मार्केटवर। ठीक आहे, मग जर हेड अँड शोल्डर पॅटर्न वर्किंग करेल का नाही हे आपल्याला मोठ्या टाइम फ्रेमला कळेल। वीकली बघा थांबा। बघा मित्रांनो, आता तुम्ही जर बघितला तर सरळ सरळ हेड अँड शोल्डर पॅटर्न दिसेल आहे। ठीक आहे, आता हे जर ओळखायचं आता कसं, आता हे वर जाईल का खाली जाईल? ठीक आहे, आता आपल्या इथं काय करायला पाहिजे माहिती आहे का मित्रांनो, इथं तुम्हाला सपोर्ट रेस्ट नाकाला पाहिजे। रेस्ट जर ब्रेकआउट देऊन वर गेला तर समजायचं इथं पॅटर्न वर्किंग करणार नाही आहे। ठीक आहे, तर जास्त ह्या रेंजमध्ये जर थांबला तर ह्यो इथनं परत डाऊन होऊ शकतो। ठीक आहे, हा मध्ये आता गॅप अप होऊन वर गेलेला आहे। ठीक आहे, तुम्हाला सरळ सरळ दिसाले हेड अँड शोल्डर पॅटर्न। ठीक आहे, जर तुमच्या पोझिशन असेल तर लॉंग टर्म असेल तर बिंदास ठेवा, कंपनी लॉंग टर्मसाठी खूप छान आहे, बरोबर आहे। आणि स्विंग जर ट्रेड असेल तर सांभाळून घ्या, कारण की इथनं तुम्हाला आता स्विंग ट्रेड बनणार नाही आहे, कारण मार्केट इथनं खालीला असं दिसत आहे। ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद।